Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी. राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांच्या यादीतून प्रफुल्ल पटेलांचं नाव वगळलं. सुनेत्रा पवारांनी 29 तारखेला केंद्रीय निवडणूक आयोगाला दिलं होतं पत्र. पार्थ पवारांवर जनरल सेक्रेटरी तर अजय पवारांवर नॅशनल सेक्रेटरीची जबाबदारी. राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांच्या यादीत चूक, लवकरच यादी दुरुस्त केली जाणार. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचं स्पष्टीकरण. आसाम सरकारचा आज शपथविधी सोहळा होणार. हिमंता बिस्वा शर्मा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार. पंतप्रधान मोदींसह गृहमंत्री अमित शहा आणि इतर वरिष्ठ नेते उपस्थित राहतील. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हिमंता बिस्वा शर्मा यांच्या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहणार. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवारही शपथविधीला हजर राहणार. वर्षभर सोनं खरेदी करू नका. सध्या डेस्टिनेशन वेडिंगची फॅशन सुरू, मात्र भारतात लग्न करा. पूर्वजांचे आशीर्वाद मिळतील. जागतिक आर्थिक संकटाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींचं 24 तासात 2 वेळा आवाहन. पेट्रोल, डिझेल, गॅस जपून वापरा. मेट्रो, बस सेवा यांच्यासारख्या पर्यायांचा वापर करा. जगभरात तेल संकट निर्माण झाल्यानंतर पंतप्रधान मोदींचं मोठं आवाहन. मोदींनी दिलेले सल्ले म्हणजे नाकारतेपणाचे पुरावे. देश चालवणं आता तडजोड करणाऱ्या पंतप्रधानांच्या आवाक्याबाहेर. जनतेला काय खरेदी करावं, कुठे जावं हे सांगण्या इतपत स्थिती गंभीर. राहुल गांधींची टीका. पंतप्रधान मोदी 15 मे पासून युरोपच्या दौऱ्यावर. 15 ते 20 मे दरम्यान युएई, नेदरलँड, स्वीडन, नॉर्वे आणि इटलीचा दौरा करणार. विविध देशांच्या नेत्यांसोबत द्विपक्षीय आणि बहुपक्षीय चर्चा करणार. विधान परिषदेच्या 2.5 वर्षापासून रिक्त जागांसाठी पुढील आठवड्यात निवडणूक जाहीर होण्याची शक्यता. स्थानिक स्वराज्य संस्थांद्वारे निवडून जाणार 17 आमदार. पावसाळी अधिवेशनापूर्वी विधान परिषदेची सदस्य संख्या वाढणार. दिव्यातील शिंदेच्या सेनेच्या 9 नगरसेवकांवर अपात्रतेची टांगती तलवार. शपथपत्रातील कथित खोटी माहिती प्रकरणी कोर्टात याचिका. आवश्यक बाबींची संपूर्ण माहिती जाहीर न केल्याचा आरोप. मुंबईत 15 मे पासून 10% पाणी कपात. जलाशयातील पाणीसाठा 23.52% गेल्याने निर्णय. भातसा आणि अप्पर वैतरणातून अतिरिक्त पाणीसाठा उपलब्ध होणार. पाणी जपून वापरण्याचं आवाहन. पुण्यात पेट्रोल, डिझेल भरण्यासाठी वाहनांच्या रांगा. कामावर जाण्याच्या वेळीच पेट्रोल पंपावर गर्दी वाढल्याने नागरिकांकडून रोष. तर मुंबई गोवा महामार्गावरील पेट्रोल पंपावर पेट्रोल, डिझेलचा तुटवडा. नसरापूर अत्याचार प्रकरणातील प्रत्यक्षदर्शी साक्षीदार सापडला. आरोपी चिमुकलीला गोठ्यात घेऊन जाताना पाहिल्याचे पुरावे हाती. पोलिसांनी 18 ते 20 गावकऱ्यांचे जबाब नोंदवले. नाशिक टीसीएस धर्मांतरण आणि लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपींच्या जामिनावर आज पुन्हा सुनावणी. वकील अजय मिसर सरकारी पक्षाची बाजू मांडणार. आरोपी निदा खानला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी. मराठी पाट्यांसाठी मुंबई महानगरपालिकेचा कठोर निर्णय. 1 महिन्यात पाट्या मराठीत करा, अन्यथा दुकान बंद. पालिकेचा अल्टिमेटम. मराठी पाट्यांसाठी आजपासून पालिका झडती घेणार. छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यांना हवामान विभागाकडून तापमानाचा येलो अलर्ट. संभाजीनगर शहरात काल 43.4 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद. 2 दिवस उष्णतेच्या लाटेचा इशारा. भारत बांगलादेश सीमेवर युद्धपातळीवर कुंपण घालण्याचे आदेश. पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री शुभेंदू अधिकारींच्या पहिल्याच कॅबिनेटमध्ये निर्णय. बीएसएफकडे जमीन हस्तांतरित करण्याचे निर्देश. तमिळनाडूतील 717 मद्यविक्री केंद्र 2 आठवड्यात हटवा. मुख्यमंत्री विजय यांचा धडाकेबाज निर्णय. शाळा, प्रार्थनास्थळांच्या 500 मीटर परिसरातील मद्य दुकानांना टाळे लागणार. Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी.